मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा उपोषण सुरू केले। उपोषणाच्या 5व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली। त्यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार सुरू आहेत। मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट अल्टिमेटम दिलाय। पाहुयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा, मनोज जरांगेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन। मागण्या न झाल्यास वेगळ्या मार्गानं आंदोलन। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे। उपोषणस्थळीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्र्यांनी सायंकाळपर्यंत मराठा आरक्षणाबाबत सांगावं असं मनोज जरांगे म्हणाले। तर जरांगेंच्या मागण्यांवर सरकारनं लवकर तोडगा काढावा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। मी निर्णय घेतला की आंदोलनात सहभागी झालं पाहिजे। ज्या समाजासाठी ज्या मागण्या आहेत, ज्या रास्त आहेत, यासाठी दादा मागील 1.5 वर्षापासून हे आंदोलन करत आहेत। त्यासाठी सर्व समाजाने सहभागी होणं गरजेचं आहे, कारण दादांची गरज समाजाला आहे आणि मी एक समाजाचा घटक असल्यामुळे या आंदोलनात माझं सहभागी होण्याचं माझं पण कर्तव्य आहे। आम्हाला उपोषणाला बसावं लागेल असं वाटलं नव्हतं अशी खंत मनोज जरांगेंनी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांना इशाराही दिलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संध्याकाळपर्यंत वेळ दिला असून मागण्या मान्य न झाल्यास उपोषण सोडून वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही दिलाय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।